जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी 2026 साठी जे कागदपत्रे लागणार आहेत, फक्त 4 कागदपत्रेच तुम्हाला ठेवायचे आहेत तयार. तुमचं मुलाचं तुमच्या ॲडमिशन पक्कं होणार आहे. कारण अगदी 4 डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुमची जात प्रवर्गानुसार फक्त 4च कागदपत्रे तुम्हाला ठेवायचे आहेत तुमच्याजवळ. तुमच्या मुलाचं ॲडमिशन नक्की आणि कन्फर्म होणार आहे, ते पण फ्री ॲडमिशनसाठी. आर-टी 2026 साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्मसुद्धा प्रत्यक्षरित्या भरण्यास सुरुवात झालेली आहे 17 फेब्रुवारी 2026 पासून. आणि आत्तापर्यंत काही पालकांनी अर्जसुद्धा केलेले आहेत. आता फक्त त्यांना प्रतीक्षा आहे लॉटरीची आणि त्यानंतर जी प्रोसेस चालते व्हेरिफिकेशन कमिटीच्या समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. तर त्या व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्हाला पात्र ठरवायचं असेल तुमची मुलं, तर तुमचे फक्त 4 कागदपत्रे जवळ ठेवा. प्रत्येक प्रवर्गाला सांगतो मी, म्हणजे जर तुम्ही कास्टमध्ये असाल, आर्थिक दुर्बल घटकमध्ये असाल किंवा जनरलमध्ये असाल किंवा त्यासोबत इतर कुठलेही प्रवर्ग असू द्या तुमचं, तर फक्त 4 कागदपत्रे तुम्हाला ठेवायचे. ते कुठले ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. बघू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा. हे सर्व सर्व आरक्षण घेत असलेल्या जात प्रवर्गातील मुलांसाठी, त्यासोबतच इतर प्रवर्गातील म्हणजे जनरल असतील, सर्वसाधारण गट असेल, त्यांच्यासाठी, सर्व प्रवर्गातील मुलांसाठी आवश्यक आहे डॉक्युमेंट. कंपल्सरी लागणार म्हणजे लागणार आहे ते म्हणजे बालकाचे जन्माचे प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा. हे अनिवार्य आहे. त्यांनी कंसात सुद्धा दिलेलं आहे कंपल्सरी, अनिवार्य म्हणून. कुठले 2 डॉक्युमेंट? तर एक बालकाचं जन्माचं प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा. त्यासोबत सर्व प्रवर्गातील पाल्यांना, म्हणजे जे पालक आहेत त्यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अनिवार्य कागदपत्र असणार आहे. ते म्हणजे तुम्ही जर भाडे तत्वावर राहत असाल तर तुम्हाला भाडे करारनामाची प्रत आवश्यक आहे, जे दुय्यम निबंधक कार्यालयाचं नोंदणीकृत भाडे करार असणं गरजेचं आहे. एवढं लक्षात घ्या. हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत, मी सांगतोय ते. म्हणजे जर जर तुमच्याजवळ जर हे भाडे करार कधी लागणार आहे, जर इन केसमध्ये, म्हणजे जर तुमच्याजवळ वोटर आय डी, रेशनिंग कार्ड, लाईट बिल, त्यासोबतच जे आणखीन डॉक्युमेंट सांगणार आहे पुढे, त्यापैकी एक नसेल तर तुम्हाला भाडे करार लागणार आहे. ते नेमके कोणते 4 डॉक्युमेंट आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे, लक्षात घ्या. अगोदर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया, म्हणजे कागदपत्रे जे की तुम्हाला जवळ असणं गरजेचं आहे. नाही तर तुमच्या मुलाचं 2026 साठी आर-टीचं मोफत ॲडमिशन घेण्याचं स्वप्न भंग होणार नाही, याची आपण काळजी घेतलेलं चांगलं असतं. तर त्यासाठी तिसरा मुद्दा बघा त्यांनी टाकलेला आहे. तिसरा मुद्दा ते म्हणजे सामाजिक वंचित घटक. वंचित घटक म्हणजे जे इतर आरक्षण घेत आहेत त्यामध्ये पालकांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला लागणार आहे. म्हणजे जे कास्ट, जिथे जिथं कास्टचं सर्टिफिकेट लागतं, तर तिथं तुम्हाला पालकांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला लागणार आहे. म्हणजे आईचं चालणार नाही, लक्षात घ्या. एकतर मुलाचं लागणार आहे किंवा त्याच्या वडिलांचं लागणार आहे जातीचा दाखला. आणि जर अपंगत्व प्रमाणपत्रे अनिवार्य आहे. म्हणजे जर मुलगा अपंग असेल तर त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे, त्याने जर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर. आणि परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. म्हणजे फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. बाहेरचा असेल तर त्याला लाभ मिळणार नाहीये. चौथा मुद्दा बघा, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS मधील जर बालक असेल तर त्याच्या पालकांच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे. हे काही अटी आहेत, ते मी सांगतोय सुरुवातीला तुम्हाला. जे प्रवर्गानुसार काही अटी असतात, काही कागदपत्रे असतात जे सादर करायचे असतात तुम्हाला व्हेरिफिकेशन कमिटीच्या समोर, ते मी महत्त्वाचे सांगत आहे. जर EWS मधून तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा जनरलमधून फॉर्म भरत असाल तर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. ते पण 1 लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे वार्षिक. आता आतापर्यंत मी जे कागदपत्रे सांगितलेले त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी झालेले आहेत सर्व प्रवर्गासाठी. एक, तुम्ही जर जनरल असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे 1 लाखाच्या आतला. आणि त्यासोबतच जनरलमध्ये असाल तर उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे. त्यासोबतच बालकाचं जन्म प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. 2 गोष्टी कंपल्सरी आहेत. जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि बालकाचं जन्म प्रमाणपत्र हे 2 कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत. आणि त्यासोबतच
सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाडे. जर तुम्ही वास्तव्याच्या पुरावा हे सुद्धा कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तर बालकाचं जन्म प्रमाणपत्र आणि तुमचं भाडे करार हे 2 कंपल्सरी कागदपत्रे आहेत. त्यानंतर जर दिव्यांग बालके असतील म्हणजे अपंग असतील बालके तर त्यांच्यासाठी 40% किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण असणारे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच आधार कार्ड कंपल्सरी आहे. सर्वसाधारण वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व बालकांकरिता कंपल्सरी लागणार आहे आधार कार्ड. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल किंवा जनरलमध्ये असाल किंवा EWS मध्ये असाल तरी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. तिसरं डॉक्युमेंट कंपल्सरी असलेलं मी सांगतोय तुम्हाला. तिसरं एक आधार कार्ड, एक जन्म दाखला बालकाचं आणि त्यासोबतच जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नसाल तर उत्पन्नाचा दाखला. हे 3 डॉक्युमेंट झालेली आहेत. आधार कार्ड जर नसेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही ऑप्शन्स सांगतो मी तुम्हाला. जर तुमच्याकडे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा, तसेच आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. जर आधार कार्ड नसेल तर तुमच्याजवळ, आणि कारण काही कारणास्तव पालक आधार कार्ड सादर करू शकत नाहीत, अशा प्रकरणामध्ये हे तुम्हाला मी अट सांगतोय. आणि त्यासोबतच बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात येणार आहे शाळेकडून. सदर बालकाच्या आधार कार्डची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास अटी 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. पालकांनी नोंद घ्यायची आहे याची. जर आधार कार्ड काढलेच नसेल तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती सुद्धा चालणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा मी आता सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वांना जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. जन्म दाखला मी सांगितल्याप्रमाणे ते 100% लागणार आहे, म्हणजे लागणार आहे. हे जर नसेल तर तुमचा अर्ज बाद ठरवणं जाणार आहे RTच्या प्रवेश प्रक्रियेमधून. आणि त्यासोबतच जर जन्म दाखला नसेल तुमच्याजवळ तर त्या कंडिशनमध्ये सांगतो तुम्हाला काय अट आहे. ग्रामपंचायत किंवा मनपा किंवा नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला चालतो, किंवा अंगणवाडीचा दाखला चालेल, किंवा बालवाडीत रजिस्टरमध्ये जो दाखला असतो तो सुद्धा चालणार आहे. आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्र दिलं तर सुद्धा चालणार आहे. कुठलेही डॉक्युमेंट नसतील तर हे चालणार आहेत तुमच्याकडे, जन्मदाखला नसेल तर. आणि आता रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा सांगणार आहे, जे हे सुद्धा कंपल्सरी आहे. 4थं डॉक्युमेंट आहे तुमचं. याच्यामध्ये बघू शकता, सर्वसाधारण वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व बालकांकरिता हे आवश्यक असलेलं आहे. त्याच्यामध्ये रहिवासाचा पुरावा म्हणून ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही राशन कार्ड सर्वात महत्वाचं आहे. बघा तुम्ही लक्षात घ्या, रेशन कार्ड जरी असेल तरी चालणार आहे, दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी चालणार आहे. यातला कुठलाही एक पुरावा चालणार आहे, एवढं लक्षात घ्या. यापैकी कोणतीही एक त्यांनी लिहिलेलं आहे बरं का, लक्षात घ्या. तर त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, त्यासोबतच वीज किंवा टेलिफोन बिल देयक सुद्धा म्हणजे पावती चालणार आहे, लाईट बिल, पाणीपट्टी चालणार आहे, प्रॉपर्टी टॅक्स पावती सुद्धा चालणार आहे, किंवा घरपट्टी असेल तर ते सुद्धा चालणार आहे. जर बँकेचं पासबुक द्यायचं असेल तर ते फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं द्यायचं आहे तुम्हाला, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, त्यासोबतच SBI. तर अशा प्रकारे ज्या गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्यांचंच पासबुक चालणार आहे. त्यानंतर आधार कार्ड सुद्धा तुम्ही रहिवासाचा पुरावा म्हणून देऊ शकता. त्यासोबतच मतदान कार्ड चालणार आहे, पासपोर्ट सुद्धा चालणार आहे. एवढे डॉक्युमेंट सांगितले, त्याच्यापैकी एक कुठलंही दिलं तर चालणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि वरीलपैकी एकही पुरावा जर तुमच्याजवळ नसेल तरच तुम्हाला भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा असणं गरजेचं आहे, नोंदणीकृत. आणि ते सुद्धा फॉर्म भरण्याच्या त्याच्या कालावधीच्या दिनांकापूर्वीचा असणं गरजेचं आहे. 11 महिन्याचा किंवा त्याहून अधिक कालावधीचा असलेला चालेल भाडे करार, आणि हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे RTO कडून. तर अशा प्रकारे 4 डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता 4 डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत. सर्वांसाठी आवश्यक असणारे सर्व घटकातील, जसं की जनरल आहे, वंचित आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी सुद्धा 4 डॉक्युमेंट कुठले आहेत ते मी सांगतोय.
तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आधार कार्ड बालकाचा, 2 नंबर जन्म दाखला, 3 नंबर ॲड्रेस प्रूफ आणि 4 नंबर सर्वात महत्वाचं म्हणजे एक तुम्ही जनरल किंवा EWS मध्ये असाल तर उत्पन्नाचा दाखला आणि कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. असे 4 दाखल्यावरती तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार आहे. तर हे 4 दाखले तुमच्याजवळ असणं गरजेचे आहे. आणि इन केसमध्ये काही घटक असे आहेत की त्यांच्यासाठी 4 पेक्षा सुद्धा जास्त डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यांच्यासाठी नेमके ते कुठले प्रवर्ग असणार आहेत ते सांगतो मी. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे विधवा महिला. विधवा महिलांसाठी हे तर 4 डॉक्युमेंट लागणारच आहेत कंपल्सरी मी सांगितलेले. त्याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा काय लागणार आहेत, एक तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. त्यासोबतच इथं तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून विधवा महिलेचं किंवा बालकाचं रहिवासी पुरावा चालणार आहे. आणि बालक जर वंचित गटातील असल्यास म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इतर आरक्षणाचा लाभ घेत असेल तर बालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. एवढं लक्षात घ्या. फक्त बदल आहे, डॉक्युमेंट तेच आहेत, लक्षात घ्या. अनाथ बालक असेल तर फक्त त्याला अनाथ बालकांच्या बाबत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. आणि जर बालक अनाथालयात राहत नसेल, जे पालक सांभाळ करतात त्यांची हमीपत्र लागणार आहे. आणि जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्यासाठी फक्त एक एक्स्ट्रा लागणार आहे, ते म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट बालकाचं लागणार आहे, वडिलांचं नाही. बालक जर दिव्यांग असेल तर बालकाचंच सर्टिफिकेट इथं लागणार आहे, ते पण 40% वरचं लागणार आहे. आणि बाकीचं जे आरक्षणाचा लाभ आहे ते जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत पूर्वीचे मी तेच